15 ऑगस्ट 26 जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण आले की आपल्या रक्तात देशभक्तीचे वारे वाहते. झेंडे, देशभक्तीपर गाणे, भाषणं. पण एकदा या तारखा संपल्या की देशभक्ती खरंच सुट्टीवर जाते का? स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी आपण झेंडे घेतो, दुसऱ्या दिवशी तेच झेंडे कुठेही पडलेले दिसतात. हा देशभक्तीचा सन्मान आहे का की केवळ एक दिवसाचा उत्सव? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्या सोशल मीडियावर तिरंगा, देशभक्तीपर गाणी, शायरी, तिरंग्यातील फोटो दिसतात. ते लावणं देशाचा सन्मान आहे आणि ते करणं गरजेचंही आहे. पण इतर वेळी देशभक्तीच्या पोस्ट गायब असतात. खरी देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात किंवा गाणी लावण्यात नाही, तर खरी देशभक्ती आहे पर्यावरणाचं रक्षण करणं, नियम पाळणं, भ्रष्टाचाराला नकार देणं. देशाला फक्त सणाच्या दिवशी नाही तर रोज सेवा हवी असते. आपल्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपले आयुष्य बलिदान दिलं. त्यांच्यासाठी देशभक्ती एक दिवसाचा विषय नव्हता, तर संपूर्ण आयुष्याचं उद्दिष्ट होतं. आज आपण त्यांची आठवण फक्त 2 दिवस ठेवतो. स्वातंत्र्य दिन संपला, प्रजासत्ताक दिन संपला, पण आपल्या हृदयातील भारत आज जिवंत आहे का, की तोही तारखांसोबत बंद होतो? देशभक्ती ही सुट्टीवर जात नाही, ती आपल्या रोजच्या कामांतून दिसायला पाहिजे. देशभक्ती रोज जगता आली पाहिजे, कारण भारत फक्त आपले राष्ट्र नाही तर राष्ट्रसेवा हीच आपली जबाबदारी आहे. जय हिंद.